नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काल संध्याकाळपासून वर्षा आणि नंदनवन या दोन शासकीय निवासस्थानी प्रचंड घडामोडी घडत होत्या. वर्षा हे निवासस्थान म्हणजे अर्थातच मुख्यमंत्र्यांचं आणि नंदनवन हे निवासस्थान अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. आता या सगळ्याला निमित्त होतं ते म्हणजे मुंबई महापालिकेचे आयुक्त जे आहेत भूषण गगराणी यांचा कार्यकाळ जो आहे तो आज म्हणजे 31 तारखेला संपतोय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोण असणार याच्या सगळ्या घडामोडी याबाबतच्या सगळ्या हालचाली या वर्षा आणि नंदनवनवर घडत होत्या. 3 ते 4 नावं ही अत्यंत महत्त्वाची अशी नावं ही अग्रेसर होती. पण त्यातलं प्राधान्यक्रमाचं जे नाव होतं ते म्हणजे अश्विनी भिडे यांचं. आता अश्विनी भिडे यांना आपण सगळेजण ओळखतो ते म्हणजे मेट्रो वुमन म्हणून त्यांची ओळख ही जास्त आहे आणि अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झालेला आहे. म्हणजे त्या आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त असतील. त्या आज आपला कार्यभार जो आहे तो भूषण गगराणी यांच्याकडनं आज त्या स्वीकारतील सुद्धा. पण त्यांचं नाव फायनल होसपर्यंत काल संध्याकाळी प्रचंड घडामोडी घडत होत्या. याला कारण देखील तसंच आहे. कारण जसं मी म्हटलं की 3 ते 4 नावं ही या आयुक्तपदासाठी अग्रेसर होती. त्यातलं एक नाव होतं ते म्हणजे मिलिंद म्हैसकर. मिलिंद म्हैसकर जे आहेत हे सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. आणि दुसरं जे नाव अग्रेसर होतं ते म्हणजे असीम गुप्ता. असीम गुप्ता हे नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असीम गुप्ता हे एकनाथ शिंदेंच्या जवळचेही मानले जातात. त्यामुळे अश्विनी भिडे यांच्या नावाला एकनाथ शिंदे यांचा विरोध होता आणि त्यांच्याकडून जो आग्रह होता तो असीम गुप्ते यांच्या नावाचा होता. त्यामुळे हा तिढा काल दिवसभर सुटत नव्हता. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री वर्षावर बैठक झाली. या बैठकीमध्ये अश्विनी भिडे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. म्हणजे शेवटी फडणवीसांचंच वजन या ठिकाणी आपल्याला कामी आल्याचं बघायला मिळत आहे. आणि यानंतर म्हणजे वर्षावरच्या या सगळ्या खलबतीनंतर अश्विनी भिडे ज्या आहेत या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी म्हणजे नंदनवनवर गेल्या. तिथे एकनाथ शिंदेंना त्या भेटल्या. त्यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली आणि मग त्यानंतर एकूण अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विनी भिडे जसं मी म्हटलं सुरुवातीला की अश्विनी भिडे यांना आपण ओळखतो ते म्हणजे एक मेट्रो वुमन अशी एक त्यांची ओळख आहे. याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या त्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या त्या अधिकारी मानल्या जातात आणि त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते फायनल होणं हे देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याची पुढची राजकीय कारणं काय आहेत कारण मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून त्यांचं नाव फायनल होणं महत्त्वाचं होतं. याच्या मागची कारणं काय आहेत तीही आपण सगळी बघणार आहोत. पण मुळामध्ये अश्विनी भिडे ज्या आहेत त्या MMRCLच्या MD राहिलेल्या आहेत. म्हणजे त्यांचा कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं एकतर 1995च्या त्या IS अधिकारी 1995च्या बॅचच्या. त्यानंतर अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MMRCLच्या त्या MD राहिलेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल ते म्हणजे मुंबईतली मेट्रोची जी ॲक्वा लाईन आहे ही ॲक्वा लाईनचं काम अत्यंत जलद गतीनं करणं अत्यंत लक्ष घालून जबाबदारीनं पूर्ण करणं ही महत्त्वाची कामगिरी ही अश्विनी भिडे यांच्यावर होती. त्याचबरोबर जो सागरी मार्ग आहे हा सागरी मार्ग देखील पूर्ण करणं ही जबाबदारी अश्विनी भिडेंकडे होती आणि अत्यंत वेगवान पद्धतीनं तो मार्गी लावायचा होता. ही सगळं प्रकल्प हे सगळं प्रोजेक्ट मार्गी लावत असताना त्यांच्यावर ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी होती ती म्हणजे लँड ॲक्विजिशन जे फार महत्त्वाचं असतं. या लँड ॲक्विजिशन बरोबरच या जागा ज्या सरकार ताब्यात घेणारे या जागेवरचे जे रहिवासी आहेत या जागेवर ज्यांची दुकानं आहेत ते दुकानदार जे आहेत यांचं स्थलांतर हे योग्य ठिकाणी करणं
यांचं स्थलांतर हे यांना पटेल रुचेल अशा पद्धतीने करणं, त्यासाठीचा जो काही त्यांचा मोबदला आहे तो त्यांना व्यवस्थित मिळणं, हे जे सगळं काम असतं हे अश्विनी भिडे यांनी पार पाडलेलं आहे. स्वतः जातीनं लक्ष घालून त्यांनी हे सगळं या रहिवाशांचं स्थलांतर होईल हे त्यांनी जातीनं बघितलेलं आहे आणि मग हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो त्यांनी अगदी वेगवान पद्धतीनं पूर्ण केला. हा पूर्ण होत असताना हा जो ॲक्वालाईनचा जो प्रोजेक्ट आहे मेट्रोचा, तुम्हाला आठवत असेल तर याच ॲक्वालाईनच्या प्रोजेक्टवरनं आदित्य ठाकरे आणि अश्विनी भिडे यांच्यामध्ये एक वाद झाल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आरे कॉलनीमध्ये जो हा सगळा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी जी कारशेड उभारण्यात येणार होती ती आरे कॉलनीमध्ये उभारण्यात येणार होती. त्यासाठी काही झाडं ही तोडावी लागणार होती, ज्याला आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते ज्यांनी विरोध केला. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी सुद्धा, पर्यावरणवाद्यांनी सुद्धा या सगळ्याला विरोध केलेला होता. पण या विरोधाकडे न लक्ष देता किंवा हा विरोध बाजूला ठेवत अश्विनी भिडे यांनी त्या ठिकाणाची वृक्षतोड जी आहे ही केलेली होती आणि त्यामुळे अश्विनी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे हा हट्ट जो आहे, हट्ट म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं. आणि जसं आपण बघितलं की महाविकास आघाडीची सत्ता आली त्यावेळेला आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते आणि त्याच वेळेला ज्या या MMRCLच्या ज्या या MD राहिलेल्या आहेत अश्विनी भिडे, त्यांचं ते MD पदावरनं त्यांना बाजूला करण्यात आलं महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये. परंतु हा वाद हा त्या मर्यादित याच्यापुरताच होता. पण पुढच्या काळात आपण बघितलं की ठाकरेंमध्ये आणि अश्विनी भिडे यांच्यामध्ये हा वाद काही फार दीर्घकाळ बघायला मिळाला नाही. ते जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी त्यांच्यावरही काही जबाबदाऱ्या होत्या, त्या त्यांनी अगदी नेटाने पूर्ण केल्याचं देखील आपण बघितलेलं आहे. पण त्यांना MMRCLच्या MD पदावरनं मात्र दूर करण्यात आलेलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अत्यंत वेगवान पद्धतीनं काम करणाऱ्या जे काही काम अश्विनी भिडे यांच्याकडे तुम्ही सोपवाल ते अत्यंत पारदर्शकपणे, नीटनेटकेपणानं आणि वेगवान पद्धतीनं काम करणं ही अश्विनी भिडे यांच्या कामाची एक पद्धत राहिलेली आहे. आणि त्यामुळे आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब हे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून शिक्कामोर्तब होत असताना एक वेगळा योगायोग आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजे आत्ता आपण बघतोय की मुंबई महापालिकेवर मुंबईच्या महापौर ज्या आहेत त्याही महिला आहेत. रितू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त देखील ज्या होत आहेत त्या देखील अश्विनी भिडे होत आहेत. म्हणजे आता एक प्रकारे जर असं म्हणायला हरकत नाही की मुंबई महापालिकेवर आता महिला राज आहे आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा निव्वळ एक योगायोग सुद्धा आपल्याला समजायला हरकत नाही. पण हे सगळं अश्विनी भिडे यांची जेव्हा नियुक्ती होते तेव्हा एका गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ते म्हणजे की अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीमध्ये मर्जीतल्या अधिकाऱ्याची वर्णी लागलेली आहे का ज्येष्ठतेनुसार ज्या अधिकाऱ्याचा नंबर लागला पाहिजे हा जो एक प्रघात आहे तो प्रघात इथे बघायला मिळतोय का, हा एक मुद्दा याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागेल. कारण अश्विनी भिडे ज्या आहेत त्या 1995च्या तुकडीतल्या IAS अधिकारी राहिलेल्या आहेत. पण मग 1990 ते 1994 या काळातले जे IAS अधिकारी आहेत, जे अधिकारी आहेत जे 10 ते 12 जणांची नावं त्यामध्ये आहेत. मग ज्येष्ठतेनुसार जर विचार केला तर या नावांमधलं कुणाची तरी आयुक्तपदी वर्णी लागायला पाहिजे होती. जसं आपण म्हणलं की असीम गुप्ता जे आहेत ते सुद्धा अश्विनी भिडे यांना सिनियर आहेत, मिलिंद म्हैसकर हे सुद्धा अश्विनी भिडे यांना सिनियर आहेत. म्हणूनच इथं ज्येष्ठतेच्या नियमांना बगल देण्यात आलेली आहे आणि मर्जीतल्या अधिकाऱ्याची वर्णी लागली आहे अशी देखील एक चर्चा इथे होताना बघायला मिळते. तोच फॉर्म्युला म्हणूयात किंवा तोच टास्क हा देखील मुंबई पोलीस आयुक्तांची पदी जेव्हा वर्णी लागली देवेन भारती यांची त्यावेळेला सुद्धा ज्येष्ठतेचा क्रम जो आहे, ज्येष्ठतेचा जो नियम आहे तो डावलण्यात आलेला होता आणि देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि अगदी त्याच पद्धतीनं अश्विनी भिडे यांची मर्जीतले अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इथे ज्येष्ठतेचा जो नियम आहे तो डावलण्यात आलेला आहे. आता आपल्या सगळ्यांना प्रश्न हा पडतो की मुंबई महापालिकेवर अश्विनी भिडे यांचीच निवड किंवा या नावासाठीच फडणवीसांचा जो आग्रह होता अगदी काल रात्रीपर्यंत त्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी काही एक
फाईट नको म्हणूयात आपण, पण एकनाथ शिंदेच्या मनामध्ये दुसरं नाव होतं, त्यांचा अश्विनी भिडे यांना विरोध होता, पण आग्रही होते देवेंद्र फडणवीस. तर ते का होते हे आपल्याला समजूनही घ्यावं लागेल. कारण एक लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर महिला ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी येत आहेत. हा एक जरी योगायोग म्हणून आपण बघितलं तरी एक त्यातली एक झालर जर आपण बघितली तर ती म्हणजे हे सरकार जे आहे हे सरकार हे लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना प्राधान्य देणारं सरकार म्हणून या सरकारकडे बघितलं जात आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतो आहोत की इथे अश्विनी भिडे यांची मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे का, हा एक त्यातला विचार महत्त्वाचा आहे. दुसरा म्हणजे जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आरेच्या मेट्रोच्या कारशेडवरनं ठाकरे आणि अश्विनी भिडे यांच्यामध्ये जे जुंपलेलं होतं, ज्यांच्यामध्ये जो वाद होता, या निमित्ताने एक लक्षात घ्या, आता अश्विनी भिडे जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त होत आहेत तेव्हा महानगरपालिकेच्या एकूण कामकाजावर अश्विनी भिडे यांचा वचक राहणार आहे. आणि ठाकरेंच्या बरोबरचा एक वाद जर लक्षात घेतला तर महापालिकेमध्ये जसे सत्ताधारी आहेत तसे विरोधकही आहेत. त्यामुळे विरोधकांची जी धार आहे त्याला कमी करणं किंवा विरोधकांनी जास्त आक्रमक होऊ न देणं अशा आणि एकूण मग मुंबई महानगरपालिकेच्या कामांमध्ये एक पारदर्शकता येणं, कामं चोख वेळेतमध्ये होणं, ही सगळी जी काही भूमिका आहे ही अश्विनी भिडे यांना पार पाडायची आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक यातला भाग जो आहे जो विचारात घ्यावा लागेल, एकनाथ शिंदेंचा याला विरोध जो होता तो विरोध यासाठीच होता कारण अश्विनी भिडे या देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. एकनाथ शिंदेंच्याकडे नगर विकास खातं आहे आणि हे नगर विकास खातं आहे, ते नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एकूण अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती होणं हा एकनाथ शिंदेंच्यासाठी एक प्रकारचा अलर्ट आहे का, या दृष्टीने याकडे बघितलं जात आहे. आणि तिसरी त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी सुद्धा अश्विनी भिडे ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना एकूण या कामकाजाचा एक चांगला अनुभव आहे. आणि अशा सगळ्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर अश्विनी भिडे यांच्या नावावर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी ही आता देण्यात आलेली आहे. त्यांच्या गळ्यात आयुक्तपदाची माळ पडलेली आहे. आज त्या भूषण गगराणी यांच्याकडनं आयुक्तपदाची सगळी सूत्र अश्विनी भिडे स्वीकारतील. आणि एक जसं मी म्हटलं एक छान योगायोग मुंबईसाठी की मुंबई महापालिकेवर या निमित्ताने एक महिला राज बघायला मिळेल. आणि जेव्हा महिला राज असतं तेव्हा कामं ही वेगाने, नीटनेटकी आणि अधिकाधिक पारदर्शक पद्धतीनं होतील अशी एक अपेक्षा आपण त्यातनं बाळगायला देखील हरकत नाही. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.